Namaste student, I am Sirsat Madam from Sani Guruji Nivasi Vidyalaya KS. This video is for class 6th and subject is science, and this is 10th lesson force and type of force. बल आणि बलाचे प्रकार. Look at this picture. What make the ball move during a game of football? How does its direction change? फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो आणि तिची दिशा कशी बदलते? द व्हील गो फॉरवर्ड इफ इट इज नॉट पुश्ड विथ अ स्टिक, म्हणजे काठीनं न ढकलता चाक पुढे जाईल का? नाही. देन व्हॉट इज मीन बाय फोर्स? फोर्स इज अप्लाइड टू an object to pull it or push it in any manner. म्हणजे कोणती वस्तू एक प्रकारे ओढणे किंवा ढकलण्यासाठी लावलेला जोर म्हणजे बल. नो ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन ऑन इट्स ओन, म्हणजे कुठलीही वस्तू स्वतःहून तिची जागा बदलत नाही. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव ॲन ऑब्जेक्ट, म्हणजे त्याच्यासाठी वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. फोर्स इज यूज्ड टू चेंज द डिरेक्शन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट, म्हणजे गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचाच वापर आवश्यक असतो. सो फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप अँड ऑब्जेक्ट, म्हणजे वस्तूचा आकार बदलण्यासाठी देखील बलाची आवश्यकता असते. नाऊ वी आर गोइंग टू टेक मोर इन्फॉर्मेशन अबाउट द टाईप ऑफ फोर्स, म्हणजे आपण बलाचे प्रकार वेगवेगळे यांचा अभ्यास करणार आहोत. द फर्स्ट इज मस्क्युलर फोर्स, म्हणजे स्नायुबल. The force applied with the help of muscles is called muscular force, म्हणजे स्नायूच्या साह्याने लावलेल्या बलाला स्नायुबल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट दिस पिक्चर. द पर्सन इन द पिक्चर इज लिफ्टिंग द वेट बाय यूजिंग मस्क्युलर फोर्स, म्हणजे या चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती आहे ती तिच्या हातामधलं वजन जे उचलत आहे ते तिच्या स्नायूच्या बलाच्या साह्याने उचलत आहे, त्याला म्हणतात मस्क्युलर फोर्स, स्नायुबल. द सेकंड इज मेकॅनिकल फोर्स, म्हणजे यांत्रिक बल. व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल फोर्स? द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन्स इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स, यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. इन डे टू डे लाईफ वी युजेस डिफरंट टाईप ऑफ मशीन्स फॉर डुईंग आवर मेनी टास्क. फॉर एक्झाम्पल, स्विमिंग मशीन, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिकल पम्प्स, mixer, grinder, etc. These are the example of mechanical force. And third is gravitational force. तिसरा प्रकार आहे गुरुत्वीय बल. What is mean by gravitational force? The force applied by the earth to pull objects towards itself is called gravitational force. म्हणजे पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असं म्हणतात. इफ एनी ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड बाय अप्लाइंग फोर्स, समजा आपण एखादी वस्तू बल लावून वर फेकली, इट रिचेस अ सर्टन हाईट, ती एका विशिष्ट उंचीपर्यंत जाते आणि देन कम डाऊन अगेन, आणि पुन्हा ती खाली यायला सुरू होते बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली खेचत असतो. हे चित्रामधील झाडावरील जे फळ पडत आहे खाली किंवा बॉल जो खाली येत आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचाच एक उदाहरण आहे. इन दिस पिक्चर द पर्सन इज सर आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटनचं हे चित्र आहे. या चित्रामध्ये आयझॅक न्यूटन दाखवलेले आहेत. सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशनल इन द 17th century. 17व्या शतकामध्ये आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स इन अ डिरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेला असते. वर जाणारी वस्तू ते खाली खेचते. अशा पद्धतीची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. लुक ॲट दिस पिक्चर. कॅरिंग अ लोड, म्हणजे ओझे वाहणारी व्यक्ती कशी आहे बघा. द ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट, म्हणजे जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. म्हणजे काय? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द एम्प्टी सॅक इज लेस, दॅट इज सो
इट वेटलेस म्हणजे लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजेच त्याचं वजन कमी आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. इन अदर वर्ड्स द बॅग वेट्स मोर. याचाच अर्थ काय होतो की मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे म्हणजे त्याचे वजन जास्त आहे. बघा, इन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑपरेट्स बिटवीन द सन अँड द प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम. म्हणजे सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यामध्ये देखील गुरुत्वीय बल कार्यरत असते. बिकॉज ऑफ दिस द प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन. आणि त्यामुळं सूर्याभोवती हे सगळे ग्रह सतत फिरत असतात आणि त्यांची जागा अजिबात सोडत नाहीत. ॲट द सेम टाईम ग्रॅव्हिटी ऑल्सो ऑपरेट्स बिटवीन प्लॅनेट्स अँड देअर सॅटेलाइट्स. त्याच वेळेस ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांच्यामध्ये देखील गुरुत्वीय बल कार्यरत असते. त्यामुळेच उपग्रह आणि ग्रह हे देखील सूर्याभोवती फिरत राहतात आणि उपग्रह ग्रहांच्या भोवती फिरत राहतात. हे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच होतं. अँड द नेक्स्ट टाईप ऑफ फोर्स इज मॅग्नेटिक फोर्स. आणि पुढचा प्रकार आहे चुंबकीय बल. प्लेस अ मॅग्नेट ऑन अ टेबल. टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट. इट स्टिक टू द मॅग्नेट. बघा, टेबलावर एक मोठं चुंबक ठेवा, एक मोठा लोखंडी खिळा चुंबकाजवळ न्या आणि काय होईल बघा, ते चुंबकाला चिटकून बसेल. द फोर्स एक्सक्रिएटेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे चुंबकामुळे तयार झालेल्या किंवा लावल्या गेलेल्या बळाला चुंबकीय बल असे म्हणतात. फिफ्थ इज फ्रिक्शनल फोर्स. आणि पाचवा प्रकार आहे घर्षण बल. वेन टू सरफेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू प्ले. म्हणजे दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यांच्यामध्ये घर्षण बल कार्य करतं. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ फ्रिक्शनल फोर्स? वेन अ कॅरम पीसेस इज फ्लिक्ड लाईटली. म्हणजे कॅरमच्या सोंगटीला किंवा गोटीला हळूच टिचकी मारली असता इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड. ती कॅरम बोर्डवरती घसरत पुढे जाते. बट स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. आणि काही कालावधीनंतर ती थांबते. याच्यामध्ये कुठलं बल कार्यरत असतं? फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. अँड द लास्ट इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि शेवटचा आहे स्थितिक विद्युत बल. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्युस्ड ऑन अ मटेरियल लाईक रबर, प्लास्टिक अँड इबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. The force excreted by such a electrically charged material is called electrostatic force. म्हणजे घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो आणि अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल. एका टेबलवरती कागदाचे तुकडे पसरा. देन रब अ प्लास्टिक कॉम अगेन्स्ट ड्राय हेअर. आणि केसांवरती कंगवा, कोरड्या केसांवरती कंगवा फिरवा. अँड ब्रिंग इट नियर दिस पीसेस. आणि त्या कागदाच्या तुकड्याजवळ तो कंगवा आणा. किंवा टेक अ बलून अँड रब ऑन युअर हँड अँड अगेन ब्रिंग इट नियर दिस पीसेस. किंवा एक फुगा घ्या, तो देखील हातावरती घासा आणि या तुकड्यांजवळ आणा. व्हॉट विल यू सीन? यू सीन अ मुवमेंट इन दिस पीसेस. तुम्हाला ह्या कागदांच्या तुकड्यामध्ये काय हालचाल झालेली जाणवेल. अँड दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि हा स्थितिक विद्युत बलामुळे निर्माण झालेला फोर्स आहे. कंबाईन्ड फोर्स म्हणजे हे सगळ्या प्रकारचे बल एकत्रित मिळून आपलं काम होत असतं. व्हाईल अॅन ॲक्शन इज टेकिंग प्लेस व्हॅरियस टाईप ऑफ फोर्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट इन क्वेश्चन. या पद्धतीने आपण या पाठामध्ये पाहिलं आहे की सगळ्या जवळपास सर्व क्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपण केलेली क्रिया, सगळ्या बलांचा एकत्रित परिणाम. या पाठात आपण कोणते फोर्स शिकलो? मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स.